नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर आजपासून ह्या चॅनलवरती मी फक्त आणि फक्त स्वामी संदेश आणि स्वामींबद्दलचीच माहिती ह्या चॅनलवरती शेअर होणार. बाकी सगळ्या गोष्टींची माहिती आणि सणवाराची माहिती आणि व्लॉग्स माझ्या नवीन चॅनलवरती येतील, जे चॅनल अजून मी ओपन केलेलं नाही आहे. ते लवकरात लवकर मी ओपन करीन आणि तुमच्याशी लिंक त्याची शेअर करीन. पण आज आपण बघणार आहोत की स्वामींना तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे. जर तुम्हाला 11-11 दिसत असेल तर त्या मागचा स्वामींचा संदेश काय आहे. बघा, सगळ्यात पहिला मेसेज जो स्वामींचा आहे, कुठे ना कुठे आता तुम्ही आहे ना इमोशनल आणि प्रॅक्टिकल हे जे ब्लेंड आहे ना, ते कुठे ना कुठे ना बॅलन्स होत नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला असं झालं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला आता गिवअप करायचं मन करतं आहे, की आता तुम्हाला वाटतं आहे की बस आता मला माझ्याशी ह्याच्या पुढे आता काही होऊ नाही शकत. ही तुमची कुठे ना कुठे मनस्थिती आता सुरू आहे. हे तुमच्या सतत मनात येत असतं की आत्ता कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्याशी इतकंच होऊ शकतं, ह्याच्या पलीकडे जाऊन मी आता काहीही करू शकत नाही. ठीक आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की हीच तर तुमची खरी परीक्षा आहे. स्वामी तुम्हाला ना परखत आहेत की खरोखर तुम्ही जे तुम्हाला अचीव करायचं आहे त्यावरती त्यासाठी तुम्हाला असं खरोखर वाटतं की तुम्ही त्या पात्राचे आहात. म्हणजे काय, तर तुम्ही डिझर्विंग आहात. ह्याची परख आहे ना तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. कारण स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कितीही झालं ना तरीही कुठल्याही गोष्टीसाठी गिवअप करू नका. वेळ लागेल, ठीक आहे, आणि संयम ठेवा, पण ती गोष्ट आहे ना तुम्ही नक्कीच अचीव कराल. ठीक आहे. आत्ता काय आहे ना, आत्ता सगळं काही तुम्हाला ना धुंदलं वाटतंय. म्हणजे काय, मला असं वाटतं की समोरच्यावरती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कधी कधी असं वाटतं की जी परिस्थिती आता आहे त्यातून निघून जाण्यामध्येच माझी भलाई आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला खूप सारे अशा गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये घडणार आहेत ना. म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या, ठीक आहे, तिथे तुम्ही कुठेतरी इमोशनली स्वतःला बॅलन्स नाही केलं. पण आत्ता बघा, आत्तापासून आहे ना तुम्ही स्वतःला ना इमोशनली बॅलन्स करायला लागणार आहात. ठीक आहे. आणि तुम्ही खूप एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटीमध्ये, म्हणजे काय, तर तुमची पर्सनॅलिटी तुम्ही खूप स्ट्रॉंग करत जात आहात. स्वतःला खूप खंबीर करत जात आहात या परिस्थितीमधून. आणि आत्ता कुठे ना कुठे ना तुम्हाला ना स्वतःची स्ट्रेंथ समजते. म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये काय मॅजिक क्रिएट करण्याची जी क्षमता आहे ना ती तुम्हाला समजते आहे. आणि ना बघा, म्हणजे मी काच समोर ठेवले तर मला ना खूप सारे ना इथे कावळे दिसतात. तर तुम्हाला ना तुमच्या खानदानाला ना पितृदोष असू शकतो. ठीक आहे. त्याचं निवारण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, पितृदोषासाठी खूप सारे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. सगळ्यात सोपा जो उपाय आहे तो हेच आहे की कावळ्यांना खायला देणं, अन्न देणं. ठीक आहे. पितरांचं निवारणसाठी. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला सगळ्यात अगोदर ना स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून ती गोष्ट करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वामींचा जो फायनल मेसेज आहे तो हाच आहे की जे काही तुम्ही करत आहात ना त्याच्यामध्ये परिवर्तन तुम्हाला 1 वर्षाच्या आतमध्ये किंवा 1 वर्षाच्या आसपास दिसेल, नक्की दिसेल. पण जर तुम्ही गिवअप केलात तर त्यातून तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही आहे. ठीक आहे. कारण जी कुठली गोष्ट तुम्ही सुरुवात केली आहे ती तुम्हाला ती पूर्णतात न्यायची आहे. ती अर्धवट सोडायची नाही आहे. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. आणि तुम्ही स्वतःवरती तुम्हाला सगळ्यात जास्ती बिलीव्ह ठेवायचं आहे. स्वतःला जे तुम्ही आत्ता खाली लेखताय ना, म्हणजे आत्ता जे गिवअप करायचं मन करतंय तुम्हाला, खूप साऱ्या गोष्टींमध्ये असू शकतं. ते प्रेम संबंधामध्ये पण असू शकतं, ते तुमच्या करिअरमध्ये पण असू शकतं. ठीक आहे. तर स्पेशली जे मला दिसतंय ते दोन्ही, म्हणजे प्रेम संबंधामध्ये पण असू शकतं किंवा तुमचं करिअरमध्ये पण असू शकतं. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की
कुठेही तुम्हाला नेगेटिव्ह माइंडसेट ठेवून ती गोष्ट करायची नाही आहे, कारण तुम्ही स्वतः तेवढे आतून सक्षम आहात त्या गोष्टींना हँडल करण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीसाठी जी परीक्षा स्वामींनी लिहून ठेवली आहे ती वेगळी वेगळी आहे, कारण तुम्ही त्यात उत्तीर्ण म्हणजे काय, तुमची त्यामध्ये तुम्ही पास नक्की होणार ती क्षमता स्वामींनी तुमच्यामध्ये बघितली आहे. म्हणून त्या परीक्षेतून तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्यात ती क्षमता आहे की तुम्ही ती पास करू शकता. ठीक आहे. तर हा फायनल मेसेज आहे. फक्त स्वामींचं हेच म्हणणं आहे की नेगेटिव्ह माइंडसेट आणू नका, लोकांवरती आंधळा विश्वास ठेवू नका, पितृदोषाचं निवारण करा आणि स्वतःला खंबीर ठेवा आणि पॉझिटिव्हिटीमध्ये फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट धरून चालत राहा. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसणार आहे. भले तो स्लो दिसेल, हळू दिसेल किंवा कदाचित दिसणारही नाही, पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की स्वामी तुमच्या पाठीशी नाही आहेत. ठीक आहे. तुम्हाला 11 ह्याच्यासाठी दिसतोय ना, कारण स्वामी तुमची कुठे ना कुठे आता तुमची एक नवीन वाटचाल सुरू होणार आहे. तुम्ही नवीन गोष्टींकडे वळत आहात. जुन्या गोष्टी जे तुम्ही धरून ठेवलेल्या आहात त्या सगळ्या आता कुठे ना कुठे निघणार आहेत आणि न्यू बिगनिंग्स तुमच्यासाठी वेट करत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला 11 दिसत आहे. तर 11 दिसण्याच्या मागचा स्वामींचा स्ट्रॉंग संदेश हाच आहे की कुठल्याही गोष्टीवरती गिवअप करू नका. ठीक आहे. तर हाच होता आजचा पूर्ण स्वामी संदेश तुमच्यासाठी. असेच स्वामी संदेश बघण्यासाठी आणि स्वामींशी जुडण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. स्वामी नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.